मी स्वाती पंडित लोकसत्तातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्राचा चिंतामणी या विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण सगळेच जण इथे दाखल झालेलो आहोत. या प्रकाशन सोहळ्याचे प्रस्तुतकर्ते आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. सहप्रायोजक आहेत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत कॉर्डेलिया क्रुझेस. चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ CD देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त त्यांच्या योगदानाची आठवण आणि त्याची नोंद मराठी वाचकाच्या मनात कायम राहावी यासाठी लोकसत्तातर्फे महाराष्ट्राचा चिंतामणी हा विशेषांक आम्ही प्रकाशित करतो आहोत. या प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक आणि लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव. मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अतिथींचं स्वागत करावं आणि कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. जे सगळे मान्यवर इथे दिसत आहेत ते आणि आपले प्रेक्षक सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. CD देशमुखांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते. ती अशी की एके दिवशी गावातल्या एका शहरामध्ये चौकामध्ये सगळे गावातले पुतळे भेटतात. आंबेडकरांचा पुतळा असतो, टिळकांचा असतो, गांधी असतात. आंबेडकर म्हणतात माझ्या मागे फक्त आता मी दलितांपुरताच राहिलो. टिळक म्हणतात अरे मी फक्त आता ब्राह्मणांचाच पुढारी आहे की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. गांधी आणखी कोणी असतात ते असंच म्हणतात. मग गांधीजी त्याच्यावरती म्हणतात की तुम्ही निदान नशीबवान की तुमच्या मागे तुमचे तुमचे ज्ञाती समुदाय तरी आहेत, पण मी माझ्या मागे फक्त सरकारी कार्यालयाच्या धूळभरल्या भिंती आहेत. तर मला असं वाटतं की सीडींचा जेव्हा जेव्हा विचार येतो ना की ते याही पेक्षा जास्त कवितेतल्या गांधींपेक्षा दुर्दैवी आहेत की काय असं मला वाटतं. कारण एवढा प्रचंड, एवढा प्रकांड बुद्धी वैभव असलेला एक अभ्यासक, विविध क्षेत्रातला अभ्यासक, संस्कृत ते वनस्पतीशास्त्र ते अर्थतज्ञ, अशा अनेक पातळ्यांवर काम केलेला, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्याची ख्याती आहे, असा इसम या महाराष्ट्रातनं होऊन गेला आणि त्यांची ही शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती आहे. त्याचं स्मरण मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रानेच खरं म्हणजे करायला हवं. पण त्या महाराष्ट्राच्या वतीने अर्थातच लोकसत्ताने हा पुढाकार घेतलेला आहे. जे जे मराठी आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उदात्त सुंदर, जे जे मनमंगल म्हणता येईल ते आहे, त्या सगळ्या मराठी मुद्द्यांचा गौरव करावा अशी लोकसत्ताची नेहमीच भूमिका असते. त्या मनोभूमिकेतून, त्या विचारातून हा अंक आम्ही सादर करत आहोत. मला निश्चितच म्हणजे खात्री आहे की सगळ्या वाचकांना, अभ्यासकांना आवडेल, कारण यांच्या स्वभावाचे इतके विविध पैलू आहेत, त्यांच्या कर्तृत्वाचे, व्यक्तित्वाचे, की ते सगळ्या पैलूंना स्पर्श याच्यामध्ये केलेला आहे. त्या अंकाच्या संदर्भात आपण आज कार्यक्रमासाठी जमलेले आहोत. 2च मिनिटात मी माझा प्रास्ताविक संपवतो. सगळ्यात पहिले मला आभार मानायला आवडतील की मनोहर भिडे यांचे ते बहुतेक कार्यक्रमात असतील अशी आशा आहे. स्टेट बँकेचे माजी कार्यकारी संचालक होते, बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. कारण असं काहीतरी सीडींच्या स्मरणार्थ करायला हवं असं जेव्हा डोक्यात आलं पहिल्यांदा, तेव्हा बाकी कुणाच्याही आधी मी सहज भिडेजींना म्हटलं असं असं करायला हवं. आणि त्यानंतर तो अंक जणू त्यांचाच आहे अशा पद्धतीने त्यांनी खूप कष्ट केले, लेखक मिळवणं आणि सूचना करणं, असं असायला हवं, तसं असायला हवं. त्यामुळे लोकसत्ता परिवाराच्या वतीनं आणि समस्त CD अभ्यासकांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या अंकाला 2 लेखक मिळू शकले नाहीत. त्याचं कारण आहे करोनाची साथ. एका लेखकाचं आमचा संपर्क झाला आणि ठरलं लेख द्यायचं वगैरे. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, आजारी पडले. वय जास्त असल्यामुळे डॉक्टरांना काळजी होती, त्याच्यामुळे ते लेखक लिहू शकले नाहीत. त्यांचं नाव मनमोहन सिंग. आणि दुसरे लेखक या सहभागी अंकामध्ये ज्यांना व्हायचं होतं, तीव्रतेने लिहायचं होतं, पण त्यांना सुद्धा करोना झाला आणि तेही सपत्नीक करोनामध्ये घरामध्ये त्यांना डांबून राहावं लागलं आणि अर्थातच जो काही अशक्तपणा वगैरे प्रकार असतो त्याला सहन करावं लागल्यामुळे त्यांना याच्यात सहभागी होता आला नाही. त्या लेखकांचं नाव म्हणजे
अर्थातच नरेंद्र जाधव ते स्वतः या अंकामध्ये खूप उत्साही होते, लिहिणार होते. त्यांचा स्वतःचा या विषयाचा अभ्यास आहे. पण ते अंकातलं लेखनाचं नुकसान झालेलं ते त्यांच्या उपस्थितीत आपण कार्यक्रम करतोय. त्यांच्या या सहभागाने आपण भरून काढतोय. मी अधिक बोलत नाही. आपण सगळे या अंकासाठी आणि या सादरीकरणासाठी आणि अर्थातच नरेंद्र जाधव यांच्या सीडींवरील विवेचनासाठी ते आलेले आहात, ते ऐकायला उत्सुक आहात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार. मी अधिक वेळ घेत नाही. नरेंद्र जाधव यांची कारकीर्द मी सांगायची की गरज नाही. लेखक म्हणून आहेत, अर्थतज्ञ म्हणून आहेत, वेगवेगळ्या अंगाने अनेकांना आपला परिचय त्यांचा आहे आणि अर्थतज्ञ असून सुद्धा ते कंटाळवाणे अजिबात वक्ते नाहीयेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे त्यांच्या विवेचनासाठी उत्सुक असाल. आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपल्याला आपल्या विशेष अतिथींना ऐकायचं आहेच, पण त्याआधी आपण सगळेजण ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत त्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण तिकडे वळूया. मी आपले अतिथी डॉक्टर नरेंद्र जाधव, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबे यांच्याच बरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभिजित घोरपडे आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे विद्याधर अनासकर, तसंच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे किरण ठाकूर याही मान्यवरांना या प्रकाशन सोहळ्याच्या औपचारिकतेसाठी आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की हा सोहळा झाला असं आपण जाहीर करावं. ऑनलाईन प्रकाशन सोहळा. लोकसत्ता महाराष्ट्राचा चिंतामणी हा विशेषांक ऑनलाईन आताच आपण त्याचा प्रकाशन सोहळा एकांकी केला आणि या प्रकाशन सोहळ्याचे प्रस्तुतकर्ते आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, तर सहप्रायोजक आहेत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत कॉर्डेलिया क्रुझेस. आता मीही जास्त वेळ घालवत नाही आणि आपण ज्यांना ऐकायला उत्सुक आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राचा चिंतामणी या लोकसत्ता निर्मित विशेषांकाचं प्रकाशन करताना मला अतिशय मनापासून आनंद वाटतोय. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडकी चिंतामणी आणि आपल्या देशातले एक श्रेष्ठ अर्थप्रशासक डॉक्टर चिंतामणराव देशमुख, उपाख्य CD देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. लोकसत्ताने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचा चिंतामणी हा विशेषांक प्रकाशित केला आहे. त्याबद्दल संपादक गिरीश कुबेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. इतर कोणत्याही वृत्तपत्र समूहाने अशी जागरूकता, अशी संवेदनशीलता दाखवलेली नाही आणि म्हणूनच लोकसत्ताचं मला विशेष अभिनंदन करावं वाटतं. 25 वर्षांपूर्वी 1996 साली CD देशमुखांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मुंबईमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढाकार घेतला होता त्यावेळी कालकथित विद्याधर गोखले यांनी आणि तेच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि मी स्वतः होतो प्रमुख वक्ता. विद्याधर गोखले हे देखील लोकसत्ताचे एकेकाळचे साक्षेपी संपादक. तीच परंपरा संपादक गिरीश कुबेर यांनी पुढे चालू ठेवली आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. महाराष्ट्राचा चिंतामणी हा विशेषांक अनेक मान्यवरांच्या अनेकानेक उत्तम लेखांनी नटलेला आहे. लोकसत्ताच्या टीमने अथक मेहनत घेऊन आखीव रेखीव स्वरूपात तो घडवलेला आहे आणि म्हणूनच हा विशेषांक अप्रतिम, अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य अशा स्वरूपाचा आहे. खरं म्हणजे या विशेषांकात, मगाशी गिरीश कुबेर यांनी म्हटल्याप्रमाणे, या विशेषांकात लिहिण्याची विनंती मला देखील करण्यात आली होती. मात्र त्यावेळी मी कोविड ग्रस्त असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि म्हणूनच आता संपादक महाशयांनी या विशेषांकाचं प्रकाशन करण्याच्या प्रसंगी
प्रमुख वक्ता म्हणून मला माझे विचार मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. हा माझा मोठाच बहुमान आहे असं मी मानतो. मित्र हो, सी.डी. देशमुखांच्या व्यावसायिक वाटचालीचा अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर माझ्या मनात त्यांची जी प्रतिमा ठसलेली आहे ती अशी आहे: असामान्य बुद्धिमत्ता, अत्यंत सुसंस्कृत मन, विलक्षण रुजुता आणि व्यापक आर्थिक सामाजिक जाणीवा यांचा अनोखा संगम होऊन जे व्यक्तिमत्व साकार झालं, जे व्यक्तिमत्व संपन्न झालं, ते म्हणजे डॉक्टर चिंतामणराव देशमुख. सी.डी. देशमुखांची थोरवी नेमकी कशात आहे? मुंबई विद्यापीठाने 1912 साली घेतलेल्या मॅट्रिकच्या परीक्षेत, हो त्यावेळी मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठ घेत असे. मुंबई विद्यापीठाने 1912 साली घेतलेल्या मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वकालीन सर्वोच्च म्हणजे ऑल टाइम बेस्ट मार्क्स किंवा गुण त्यांनी मिळवले. यामध्ये आहे का? नाही. केम्ब्रिज विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र हा विषय घेऊन त्या विषयातला त्या विद्यापीठाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांनी मिळवला. यामध्ये त्यांची थोरवी आहे का? नाही. वयाच्या केवळ 22व्या वर्षी ICS ची अत्यंत कठीण परीक्षा, गुणांचा उच्चांक करीत त्या परीक्षेमध्ये ते सर्वप्रथम आले. त्यामध्ये त्यांची थोरवी आहे का? नाही. वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही उपाधी देऊन, हा किताब देऊन गौरवलं. यामध्ये त्यांची थोरवी आहे का? वरील सर्व प्रश्नांचं उत्तर माझ्या मते एकच आहे, ते म्हणजे नाही. सी.डी. देशमुखांचं श्रेष्ठत्व या साऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे असं मला मुळीच वाटत नाही. तर मग सी.डी.चं श्रेष्ठत्व नेमकं कशावर अवलंबून आहे सांगतो. 1918 साली सी.डी. देशमुख हे ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ICS म्हणजे ब्रिटिश सरकारने प्रस्थापित केलेली इंडियन सिव्हिल सर्व्हिस, आणि ICS म्हणजे सध्या IAS जे आहे, भारतीय प्रशासन सेवा जी आहे, त्याचाच तो अत्यंत कठीण पूर्वावतार, ब्रिटिश काळामधला पूर्वावतार. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यावेळेचे होम मिनिस्टर वल्लभभाई पटेल यांनी IAS आणि अलाइड एक्झामची परीक्षा सुरू केली आपल्या देशामध्ये. ICS चे जे कठोर टीकाकार होते आणि यामध्ये अनेक मान्यवर होते, ते असं म्हणत असत की इंडियन सिव्हिल सर्व्हिस वॉज नीदर इंडियन नॉर सिव्हिल नॉर इट वॉज अ सर्व्हिस. इंडियन सिव्हिल सर्व्हिस वॉज नीदर इंडियन नॉर सिव्हिल नॉर सर्व्हिस. सी.डी. देशमुख हे बहुधा पहिलेच ICS अधिकारी होते ज्यांनी हे चित्र पार बदलून टाकलं आणि एक समाज हितदक्ष, कार्यकुशल प्रशासक आणि एकूणच समर्थ प्रशासक म्हणून सनदी अधिकारी कसा असावा, कसा असायला हवा याचा कालातीत मापदंड त्यांनी घालून दिला. ही सी.डी. देशमुखांची खरी थोरवी आहे असं मला वाटतं. ब्रिटिश सरकारच्या सेवेतली पहिली तब्बल 21 वर्षे म्हणजे 1918 पासून 1939 पर्यंत सी.डी. देशमुखांनी सीडी अँड बेरार, CP अँड बेरार म्हणजे मध्य प्रांत, त्यावेळचा मध्य प्रांत ज्याच्यामध्ये सध्याचे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातले विदर्भ जोडलेले होते, त्या मध्य प्रांतामध्ये विविध उच्च पदांवर वेगवेगळी कामं करण्यात त्यांनी ती पहिली 21 वर्ष आपल्या सेवेची, ICS मधल्या सेवेची व्यतीत केली. मग त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महसूल, वित्त अशा अनेक महत्वाच्या विभागांचे सचिव म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्यांनी पथदर्शी कामगिरी बजावली.
आणि ही सगळी विविध सरकारी पदं जी आहेत ती सरकारी पदं सी.डी. देशमुखांनी अक्षरशः भूषविली. म्हणजे या पदांमुळे ते मोठे झाले असं नाही, त्यांच्यामुळे ही पदं मोठी झाली. आणि या सगळ्या अनुभवातून एक महान अर्थप्रशासक म्हणून सी.डी. देशमुख उदयाला आले असं मला वाटतं. इथे एका गोष्टीची नोंद घेणं आवश्यक आहे. तांत्रिक दृष्ट्या जर पाहिलं ना तर सी.डी. देशमुख हे खरं म्हणजे अर्थतज्ञ नव्हते, ते अर्थप्रशासक होते. खरं तर सी.डी. देशमुख हे वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी, अर्थशास्त्राचे नव्हे. त्यातही विद्यार्थी दशेत त्यांनी डॉक्टरेट मिळवली नाही. पीएचडी करण्याच्या आधीच ते ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि सेवेमध्ये दाखल झाले. मग त्यांचा उल्लेख डॉक्टर चिंतामणराव देशमुख असा का केला जातो? सी.डी. देशमुखांना आपल्या देशातल्या आणि विदेशातल्या एकूण 13 विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली होती. परंतु या मानद पदव्या नावाआधी लावायच्या नसतात. तिकडे दक्षिणेकडे ठीक आहे, डॉक्टर एम करुणानिधी, डॉक्टर जयललिता वगैरे लावत असत. आपल्याकडे काही लोक डॉक्टरची उपाधी लावतात मानद डिग्री असून सुद्धा. इथे गंमत अशी आहे की काही लोक असे असतात, काही व्यक्ती अशा असतात की त्यांची योग्यता पाहून जनताच त्यांना आपसुकच पीएचडी किंवा डॉक्टरेट बहाल करत असते. अलीकडच्या काळातलं एक ठळक उदाहरण म्हणजे डॉक्टर मॉन्टेक-सिंग अहलुवालिया. वस्तुतः डॉक्टर मॉन्टेक-सिंग अहलुवालिया यांनी कधीही पीएचडी केलं नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी पीएचडी केलं असेल, परंतु त्यांच्याकडे स्वतःची पीएचडी नव्हती. तरी त्यांचा उल्लेख नेहमी डॉक्टर मॉन्टेक-सिंग अहलुवालिया असा केला जातो. मला असं वाटतं की सी.डी. देशमुखांच्या बाबतीत नेमकं हेच घडलेलं आहे. आणि लोकांनीच त्यांना ही उपाधी दिली होती, डॉक्टर चिंतामणराव देशमुख असं म्हणून. आणि ते सर्वतः उचित आहे, यात काहीही शंका मला वाटत नाही. मध्य प्रांतातल्या 21 वर्षाच्या सेवेनंतर 1939 साली सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये दाखल झाले आणि नंतरची जवळजवळ 10 वर्षे त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणजे पहा की सुरुवातीला 1939 साली ते संपर्क अधिकारी किंवा समन्वयक म्हणून रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी पदार्पण केलं. म्हणजे वित्त विभाग, फायनान्स डिपार्टमेंट, केंद्र सरकारचं वित्त विभाग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम त्यांच्याकडे होतं सुरुवातीला. 3 महिने त्यांनी त्या पदावर काम केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे 2 वर्षानंतर त्यांची डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे 6 वर्ष ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते, त्यांचं नाव ऑसबॉर्न स्मिथ. ते ऑस्ट्रेलियात जन्म घेतलेले ब्रिटिश मॅन होते. आणि दुसरे होते गव्हर्नर, त्यांचं नाव जॉन टेलर. आणि तिसरे गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे डॉक्टर सी.डी. देशमुख. ते रिझर्व्ह बँकेमध्ये कार्यरत असताना 1944 साली म्हणजे ते गव्हर्नर असताना एक अतिशय महत्वाची घटना घडली. दुसरं महायुद्ध हे संपायला आलं होतं आणि त्यावेळी जगातल्या सगळ्या देशांतल्या नेत्यांनी एकत्र येऊन युद्धोत्तर काळात जागतिक अर्थव्यवस्थेची घडी कशी बसवायची यावर विचार विमर्श करण्यासाठी अमेरिकेमध्ये ब्रेटन वुड्स नावाच्या ठिकाणी एक मोठी जागतिक परिषद घेण्यात आली.
त्याला जगातल्या सगळ्या देशांचे नेते उपस्थित आणि त्याला ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स म्हणतात. ब्रेटन वुड्स त्या कॉन्फरन्सचं महत्व असं आहे की त्या कॉन्फरन्समध्ये 2 शिखर संस्था जन्माला आल्या ज्या अजूनही जगावर अधिराज्य गाजवतायत असं म्हटलं पाहिजे. त्यातली पहिली म्हणजे IMF किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि दुसरी वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँक. या दोन शिखर संस्थांमध्ये काय बरं फरक आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की IMF हे काय म्हणता येईल त्याला ते IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये मुख्यत्वे करून फरक असा आहे की वर्ल्ड बँक हे जिम्नॅशियम सारखं आहे, व्यायामशाळेसारखं आहे. म्हणजे कुठल्याही देशाला लॉंग टर्म जे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, विकासाचे जे प्रोजेक्ट असतील त्यासाठी वित्त पुरवठा करण्याचं काम हे जागतिक बँक करत असते. त्या उलट IMF चं स्वरूप आहे ते इंटेन्सिव्ह केअर युनिट सारखं आहे. म्हणजे ज्यावेळी आर्थिक आणीबाणी एखाद्या देशामध्ये उद्भवते, म्हणजे ज्यावेळी एखाद्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी आटून गेलेली आहे आणि त्यांना आयात करायला कुठलंही परकीय चलन त्यांच्याकडे शिल्लक नाही, तर अशा आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये ते देश IMF कडे जाऊ शकतात आणि त्यांच्याकडनं कर्जाऊ रक्कम घेऊ शकतात. आपण आपल्या देशाने 1981 साली आणि 1991 या दोन्ही वर्षांमध्ये मोठं कर्ज घेतलं होतं त्यांच्याकडनं. त्यावेळी IMF ची ही जी ब्रेटन वूड कॉन्फरन्स झाली, ज्याच्यामध्ये IMF ची नाही, ही जी जागतिक परिषद झाली ब्रेटन वूड्स कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये IMF आणि वर्ल्ड बँक या शिखर संस्थांची स्थापना झाली, त्या ठिकाणी भारतीय शिष्टमंडळाला सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं. खरं म्हणजे भारत देश त्यावेळी स्वतंत्र झालेला नव्हता, परंतु भारताचं एकंदरीत जागतिक वातावरणातलं महत्व लक्षात घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळ असून सुद्धा भारतातला एक शिष्टमंडळ नेण्याची परवानगी त्यांनी दिली होती आणि त्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं ते डॉक्टर CD देशमुख यांनी. त्या कॉन्फरन्समध्ये, त्या जागतिक परिषदेमध्ये सीडींची कामगिरी इतकी प्रभावी होती की त्यावेळेचे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठे अर्थतज्ञ ज्यांना म्हटलं जातं, किंवा त्या शतकातले सगळ्यात महत्वाचे अर्थतज्ञ ज्यांना म्हटलं जातं, त्या जॉन मेनॉर्ड केन्स यांनी सुद्धा फार कौतुक केलं डॉक्टर CD देशमुखांच्या कामगिरीचं. एवढंच नाही तर त्यांनी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणजे IMF चे पहिले मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी अशी त्यांनी शिफारस केली. परंतु दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्यावेळी तुम्ही जागतिक परिस्थिती लक्षात घ्या. दुसरं युद्ध संपायला आलं होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं ते ब्रिटनचं, सगळ्यात कमी नुकसान झालं होतं ते अमेरिकेचं. आणि ग्रेट ब्रिटन पासून महासत्ता म्हणून जे त्यांचं स्थान होतं त्या स्थानापासून खाली आलं होतं आणि अमेरिका हे नवीन सत्ता केंद्र म्हणून पुढे येत होतं. त्यावेळी या जागतिक परिषदेमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी, जे अमेरिकेचे वित्त मंत्री होते, ज्यांना तिथे सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात, सेक्रेटरी ऑफ ट्रेजरी म्हणतात, ते हॅरी डेक्स्टर व्हाईट यांच्यामध्ये आणि जॉन मेनॉर्ड केन्स यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला आणि शेवटी त्या वादामध्ये अमेरिकेची सरशी झाली, कारण अमेरिकेचं महत्व त्यावेळी वाढलेलं होतं आणि अमेरिकेची सरशी झाली आणि अमेरिकेने मात्र CD देशमुखांना पहिले मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमणूक करायला त्यांनी नकार दिला. त्यामुळे ते होऊ शकलं नाही. नंतर पुन्हा एकदा तो योग आला होता, त्याकडे मी नंतर वळणार आहे. पण मला असं वाटतं की जर CD देशमुखांची त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जर नियुक्ती झाली असती तर जागतिक अर्थव्यवस्थेला विकसनशील देशांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी
शिखर संस्था म्हणून महत्व आलं असतं. ते तसं झालं नाही. त्यामुळे सगळ्याच विकसनशील देशांचं भारतासह सगळ्या विकसनशील देशांचं नुकसान झालं असं मला वाटतं. पण हा झाला जर तरचा भाग. सी डी देशमुखांच्या रिझर्व्ह बँकेमधल्या कार्याचा दुसरा टप्पा चालू होतो तो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या देशाच्या आर्थिक विकासाला पोषक हातभार लावणारी पूरक अशी वित्तीय संरचना म्हणजे फायनान्शियल सिस्टम कशी असावी, कशी असली पाहिजे याचं दिग्दर्शन करण्याचं काम हे सी डी देशमुखांनी केलं. त्यामध्ये तुम्ही आता एक लक्षात घ्या, इथे बहुतेकांना माहिती नाही की 1 एप्रिल 1935 रोजी ज्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये ती प्रायव्हेट शेअर होल्डर्सची बँक होती. म्हणजे खासगी भागधारकाची बँक होती. आपल्या देशाची मध्यवर्ती बँक, परंतु ती खासगी बँक होती. पहिली गोष्ट स्वातंत्र्य प्राप्तीनंतर करण्यात आली ती म्हणजे रिझर्व्ह बँकेचं काय म्हणता येईल त्याला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि म्हणजे प्रायव्हेट शेअर होल्डर्स बँक इथपासून सुरुवात करून नंतर नॅशनलाइज बँकेचं नॅशनलाइज सेंट्रल बँकेमध्ये रूपांतर, हे जे संक्रमण आहे ते संक्रमण घडलं डॉक्टर सी डी देशमुख यांच्या काळात. गव्हर्नर असताना त्यांनी अनेक गोष्टी करून आणल्या. पहिली गोष्ट म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ऑफ 1949, ज्या अन्वये या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांना नियमित करण्याचा त्यांना रेग्युलेट करण्याचा अधिकार कायद्यानं मिळाला, तो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ऑफ 1949. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक विभाग सुरू केले. त्यातला सगळ्यात महत्वाचा विभाग त्यांनी जो सुरू केला तो होता डिपार्टमेंट ऑफ रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, म्हणजे आर्थिक आणि सांख्यिकी संशोधन करणारा विभाग. पुढे त्याच्यामध्ये 2 भाग झाले, एक आर्थिक संशोधन करणारा विभाग आणि दुसरा सांख्यिकीय विभाग. आज देखील रिझर्व्ह बँकेचा, भारतीय रिझर्व्ह बँकेचा जो आर्थिक धोरणाची चिकित्सा करणारा, संशोधन करणारा जो भाग आहे तो आर्थिक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कणा असा समजला जातो. त्याची सुरुवात सी डी देशमुखांनी केली होती. त्यानंतर त्यांनी सुरुवात केली ती डिपार्टमेंट ऑफ बँकिंग ऑपरेशन्स, त्याची सुरुवात, त्याची पायाभरणी त्यांनीच केली होती. उद्योगधंद्यांना रिझर्व्ह बँकेकडून पतपुरवठा व्हावा म्हणून पहिल्या काय म्हणता येईल डेव्हलपमेंट विकास बँकेची स्थापना त्यांनी केली. ती होती IFCI, म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याचबरोबर शेतीला, कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण क्षेत्राला रिझर्व्ह बँकेकडून पतपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी काही खूप महत्वाची पावलं आपल्या कार्यकालामध्ये, रिझर्व्ह बँकेतल्या कार्यकालामध्ये त्यांनी उचलली. एकूण काय तर असं म्हणता येईल की स्वतंत्र भारताच्या वित्तीय संरचनेची म्हणजे फायनान्शियल सिस्टमची पायाभरणी करण्याचं काम करणारे शिल्पकार जर कोण असतील तर ते म्हणजे सी डी देशमुख. 1939 साली ते ज्यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये दाखल झाले त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बाल्यावस्थेत होती. 10 वर्षानंतर सी डी देशमुख ज्यावेळी केंद्र सरकारच्या सेवेमध्ये गेले तोपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक बाळसेदार झालेली होती आणि सी डी त्या रिझर्व्ह बँकेला बाळसेदार करूनच केंद्र सरकारमध्ये गेले. सीडींचं भारतीय रिझर्व्ह बँकेसाठी केलेलं योगदान इथेच संपत नाही. खूप नंतर 1970 साली ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला त्यावेळी त्या रिझर्व्ह बँकेच्या इतिहास लेखनाच्या पहिल्या व्हॉल्यूमचे त्याच्यामध्ये जो कालखंड आहे तो 1935 पासून 1950 पर्यंतचा पहिले 15 वर्षाचा कालखंड आहे. तो व्हॉल्यूम 1 तर त्या व्हॉल्यूम
तो लिहिण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आणि त्या यंत्रणेसाठी एक सल्लागार समितीचं आयोजन करण्यात आलं. तर व्हॉल्यूम 1 साठी, पहिल्या व्हॉल्यूम साठी जी सल्लागार समिती नेमण्यात आली होती, त्या सल्लागार समितीचे प्रमुख होते स्वतः डॉक्टर सी.डी. देशमुख. 1949 साली 1949 सालच्या अखेरीस पंडित जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, बाय द वे आज पंतप्रधान, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आहे. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली करून पुढे जातो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सी.डी. देशमुखांना 1949 सालच्या अखेरीस दिल्लीला बोलावून घेतलं आणि त्यांना नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशनची उभारणी करण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली. प्लॅनिंग कमिशनचे ते मेंबर होते, स्वतः पंतप्रधान अध्यक्ष आणि प्रमुख मेंबर म्हणजे सी.डी. देशमुख. अशी ती सुरुवात झाली. प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोग म्हणजे आता जो नीती आयोग आहे, 2015 सालपासून जो आलेला नीती आयोग जो आहे, त्या नीती आयोगाचा पूर्वावतार अनेक वर्ष अतिशय महत्वाचं काम नियोजन आयोगाकडून घडलेलं आहे. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना, 12 पंचवार्षिक योजना त्यांनी तयार केल्या. 15 मार्च 1950 रोजी प्लॅनिंग कमिशनची स्थापना झाली. अध्यक्ष होते, पदसिद्ध अध्यक्ष होते स्वतः पंतप्रधान पंडित नेहरू आणि प्रमुख मेंबर होते सी.डी. देशमुख. त्यावेळी असं झालं की फायनान्स मिनिस्ट्रीच्या बाहेर प्लॅनिंग कमिशनच्या रूपानं एक नवीन सत्ता केंद्र तयार झालं, याचा निषेध म्हणून त्यावेळचे जे अर्थमंत्री होते जॉन मथाय, त्यांनी राजीनामा दिला. प्लॅनिंग कमिशनच्या स्थापनेनंतर 3 महिन्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि लगेच पंडित नेहरूंनी सी.डी. देशमुखांची भारताचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि 1950 ते 1956 या 6 वर्षांमध्ये मेंबर प्लॅनिंग कमिशन आणि फायनान्स मिनिस्टर अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. वित्तमंत्री आणि प्लॅनिंग कमिशनचे मेंबर म्हणून काम करत असताना त्यांची जी कामगिरी आहे त्याचे ठळक टप्पे असे सांगता येतील. पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. पूर्वी एकेकाळी ब्रिटिशांनी 3 प्रेसिडेन्सी बँका सुरू केल्या होत्या आणि त्यांना एकत्र करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया निर्माण केली होती. त्या इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीय करून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. 1955 साली ते झालं, वित्तमंत्री स्वतः सी.डी. देशमुख असताना. त्याचबरोबर खाजगी जे विमा कंपन्या ज्या होत्या त्या सर्वांचं राष्ट्रीयकरण करून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्याचं काम सुद्धा वित्तमंत्री असताना किंवा अर्थमंत्री असताना सी.डी. देशमुखांच्याकडनं झालेलं आहे. ते ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली. IMF कडून त्यांना यावेळी पहिल्यांदा ऑफर आली होती, ती जी शिफारस झाली होती केन्सने जी केली होती ती अमेरिकेने रिजेक्ट केली होती. परंतु 1955 किंवा 56 साली मला वाटतं त्यांना रीतसर आमंत्रण आलं की तुम्ही IMF चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुमची नेमणूक करण्याचा आमचा मानस आहे, ते तुम्ही स्वीकारावं. आणि तो प्रसंग त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेला सुद्धा आहे. तिथे ब्रेकफास्ट टेबलवरती बसले होते आणि ती ऑफर आल्यानंतर सी.डी. त्यावेळी आपल्या पत्नी बरोबर ब्रेकफास्ट घेत होते, द्वितीय पत्नी बरोबर, दुर्गाबाई त्यांचं नाव. इथे दुर्गाबाई बद्दल थोडस बोलणं आवश्यक आहे, कारण ते अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि सी.डी.वरती खूप प्रभाव टाकलेला व्यक्तिमत्व आहे. दुर्गाबाई या प्रखर राष्ट्रवादी. 1923 साली त्या तरुण स्वयंसेविका असताना 1923 साली काकीनाड्याला काँग्रेस भरली होती. काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, अखिल भारतीय अधिवेशन काकीनाडा काँग्रेस.
त्यामध्ये त्यांच्यावरती तरुण या कार्यकर्तीवरती जबाबदारी सोपवण्यात आली होती की ज्यांच्याकडे प्रवेश शुल्क दिल्याची पावती असेल अशाच व्यक्तींना आतमध्ये सभा मंडपामध्ये सोडायचं. आणि ती जबाबदारी त्यांनी इतकी कठोरपणे पाळली की स्वतः पंडित नेहरू तिथे आले तर पंडित नेहरूंना त्यांनी प्रवेश नाकारला. अँड दॅट बिकेम अ बिग इश्यू. त्यांनी पंडित नेहरूंना प्रवेश नाकारला कारण त्यांनी प्रवेश शुल्क भरलेलं नव्हतं. आणि मग आयोजकांची तारांबळ उडाली. मग त्यांनी धावपळ करून योग्य ती उपाययोजना केली. त्या आपल्या स्वातंत्र्य सेनानी तर होत्याच, शिक्षणतज्ञ होत्या, महिलांच्या समस्या हिरिरीने मांडणाऱ्या होत्या, पुढे त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या म्हणजे संविधान सभेच्या सदस्या होत्या. आणि डॉक्टर आंबेडकरांबरोबर अनेक वेळा त्यांचा वाद झाला होता. प्लॅनिंग कमिशनच्या 1952 साली पहिल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांची प्लॅनिंग कमिशनचा मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या दुर्गाबाईंशी सीडींचा विवाह झाला तो 1953 साली. म्हणजे सीडी अर्थमंत्री असताना तो विवाह झाला. दुर्गाबाईंचा त्यांच्यावरती दांडगा वचक होता असं त्यांच्या आत्मचरित्रातूनही दिसतं आणि सीडींच्या आत्मचरित्रातूनही दिसतं की ज्यावेळी ही IMFच्या पदाची ऑफर आली त्याबद्दल सीडींनी असं लिहिलेलं आहे की आम्ही दोघांनी मिळून तो निर्णय घेतला. पण व्यक्तिशः मला असं वाटतं की तो निर्णय खरं म्हणजे दुर्गाबाईंनी त्यांच्यावरती लादला होता. तर ते म्हणतात की मी दुर्गाबाईंना विचारलं की काय तुमचा विचार आहे, ही ऑफर आलेली आहे. तर त्यांनी तात्काळ उत्तर दिलं की आपण काय पुढे जायची गरज नाही, आपण आपल्या देशात राहूनच सेवा करूया. आता हा जो निर्णय आहे हा अत्यंत अभिमानास्पद आहे एका पातळीवरती. परंतु तुम्ही कृपा करून लक्षात घ्या की ती ऑफर जर सी.डी. देशमुखांनी स्वीकारली असती तर आपला देश जागतिक पातळीवरती आपला प्रभाव त्यावेळपासून आपण टाकू शकलो असतो. आणि नंतरच्या काळात काय झालं तुम्ही बघा. IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्ही शिखर संस्थांचं आपापसात वाटणी करून घेतलेली आहे अमेरिका आणि युरोप यांनी. IMFचा मॅनेजिंग डिरेक्टर हा नेहमी युरोपियन असतो, जवळ अलिखित कायदा आहे तो. आणि जागतिक बँकेचा अध्यक्ष हा नेहमीच अमेरिकन असतो. हा दंडक घालून दिल्यासारखं ते चाललेलं आहे. जर सी.डी. देशमुखांनी ती ऑफर स्वीकारली असती तर मला असं वाटतं की जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, सगळ्या विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टीनं आणि आपल्या भारत देशाचं जागतिक अर्थकारणातलं प्राबल्य वाढण्यामध्ये त्याचा खूप प्रभाव वाढू शकला असता. परंतु ते झालं नाही असं मला वाटतं. पुढे 1956 साली संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मंत्रिपदाचा त्याग केल्यानंतर 1956 साली त्यांनी UGCचे म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं. 1956 ते 1960 पर्यंत 4-5 वर्ष. त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठाचे दिल्ली युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले 1962 पासून 1967 पर्यंत. म्हणजे वयाच्या 71व्या वर्षापर्यंत ते कुलगुरू होते दिल्ली विद्यापीठाचे. त्यानंतर देखील त्यांनी अनेक संस्थांची उभारणी केली आणि त्यांचा हा जो रोल आहे हा विलक्षण प्रत्येकारी रोल आहे. संस्था संवर्धक म्हणजे इन्स्टिट्यूशन बिल्डर हा त्यांचा जे रोल आहे तो फारच महत्वाचा आहे. त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली आणि ज्या संस्था चांगल्या संस्था होत्या त्यांची जोपासना केली, त्यांचं संवर्धन केलं आणि अगणित संस्थांची आपल्याला यादी सांगता येईल. फक्त उदाहरण म्हणून सांगतो की दिल्लीमधलं इंडिया इंटरनॅशनल सेंटर ही त्यांची निर्मिती. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटला पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नॅशनल बुक ट्रस्टची स्थापना त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहे. IIPA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेला त्यांची जोपासना संवर्धन करण्याचं काम हे सी.डी. देशमुखांनी केलेलं आहे. अशा अनेक संस्थांबद्दल सांगता येईल आणि त्यांचा हा जो रोल आहे त्याबद्दल निरंजन राजाध्यक्ष यांनी सुंदर लेख या विशेषांकामध्ये लिहिलेला आहे. सी.डी. देशमुखांना अनेक भाषा अवगत होत्या पण त्यांचं विशेष प्रभुत्व होतं मराठी, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच आणि जर्मन या भाषांमध्ये.
कालिदासाच्या मेघदूतमचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि गांधीजींची काही वचनं त्यांनी श्लोकबद्ध केलेली आहेत. त्यांचा हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्म ग्रंथांचा आणि बौद्ध धर्माचा गाढा व्यासंग होता. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं, तसं धम्मपद वरती सुद्धा त्यांनी भाष्य प्रसिद्ध केलेलं आहे. आता सी.डी. देशमुख आणि डॉक्टर आंबेडकर या पैलूबद्दल मला मुद्दाम बोलावंसं वाटतं. गेल्या 100-150 वर्षामध्ये ज्या मराठी जनांनी राष्ट्रीय पातळीवर अतुलनीय काम केलेलं आहे, गेल्या 150 वर्षात ज्या मराठी जनांनी राष्ट्रीय पातळीवरती अतुलनीय काम केलंय, त्यामध्ये अनेक नावं ताबडतोब डोळ्यासमोर येतात. महात्मा फुले आहेत, राजर्षी शाहू छत्रपती आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत आणि सी.डी. देशमुख आहेत. यापैकी डॉक्टर आंबेडकर आणि सी.डी. देशमुख हे जवळजवळ समकालीन होते. डॉक्टर आंबेडकर हे सी.डी.पेक्षा 5 वर्षांनी वयाने 5 वर्षांनी ज्येष्ठ. डॉक्टर आंबेडकर आणि सी.डी. देशमुख यांच्यामधला बंध अनुबंध हा संशोधनाचा विषय आहे. दोघांची पहिली भेट जी झाली ती 1930 साली पुण्याच्या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये, म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली असावी. त्या ज्या परिषदेमध्ये, म्हणजे गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये, ज्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची अक्षरशः खडाजंगी झाली, त्या परिषदेमध्ये IAS अधिकारी म्हणून, त्या परिषदेचे एक सचिव म्हणून स्वतः सी.डी. देशमुख ते तिथे उपस्थित होते आणि तिथे त्यांचा पहिल्यांदा परिचय झाला असावा. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना होण्यापूर्वी 9 वर्ष आधी भारतामध्ये 1926-27 साली जे हिल्टन यंग कमिशन आलं होतं, त्या हिल्टन यंग कमिशन पुढे जे अत्यंत महत्वाचं सादरीकरण केलं, त्यातून RBIच्या स्थापनेचा मार्ग सुकर झाला, प्रशस्त झाला. आणि नंतर RBIची प्रत्यक्ष, रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष पायाभरणी करण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेचे भारतीय गव्हर्नर म्हणून डॉक्टर सी.डी. देशमुख यांनी केलेलं आहे. दोघांनीही पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला वेगवेगळ्या वेळी. डॉक्टर आंबेडकरांनी 1951 साली राजीनामा दिला आणि सी.डी. देशमुखांनी 1956 साली राजीनामा दिला. इथे मला एक वैयक्तिक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. 1950 साली पंतप्रधान नेहरूंनी डॉक्टर आंबेडकरांना शह देण्यासाठी सी.डी. देशमुखांचा वापर केला, अशी माझी वैयक्तिक धारणा. कारण सांगतो तुम्हाला. डॉक्टर आंबेडकरांनी 1951 साली केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळच्या त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये जी कारणं दिलेली, ती कारणं तुम्ही पाहिलीत. त्यामध्ये एक कारण असं आहे, त्यांनीच दिलेलं एक कारण असं आहे की कबूल पूर्वी केलेलं असून सुद्धा पंडित नेहरूंनी कुठल्याही प्रकारची आर्थिक जबाबदारी, आर्थिक विकासाबद्दलची जबाबदारी आंबेडकरांवर सोपवण्याचं टाळलं, असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यांनी ते नाकारलं. आधी कबूल केल्यानंतर सुद्धा प्लॅनिंग कमिशनवर काम करण्याची डॉक्टर आंबेडकरांची तीव्र इच्छा होती, परंतु ती संधी त्यांना मिळाली नाही. आणि त्यांनी तसं स्पष्ट नमूद केलेलं आहे राजीनामा पत्रात की प्लॅनिंग कमिशन मध्ये सुद्धा मला काम करायला अजिबात दिलं नाही नेहरूंनी. म्हणजे बघा की डॉक्टर आंबेडकर हे भारतातले सर्वाधिक प्रशिक्षित अर्थतज्ञ. 2 डॉक्टरेट त्यांच्याकडे होत्या. PhD कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये आणि नंतर डॉक्टर ऑफ सायन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून ती अर्थशास्त्रामध्ये. त्याशिवाय ते अर्थप्रशासक होते. प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. ब्रिटिश मंत्रिमंडळ जे करण्यात आलं होतं 1942 साली, ज्याला व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणत असत, त्या काउन्सिलमध्ये त्यांनी
अर्थप्रशासक म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कामगिरी बजावली. मंत्रीपद होतं ते आणि वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी त्यांनी आणि खूप महत्वाचा प्रशासकीय अनुभव, अर्थप्रशासक म्हणून त्यांना कार्यानुभव होता. दुसरी गोष्ट अशी की प्लॅनिंग कमिशनची निर्मिती कधी झाली ते पहा. डिसेंबर 1949 मध्ये त्याची सुरुवात झाली जुळवाजुळव करायला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने संमत केल्यानंतर ती ऐतिहासिक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोकळे झालेले होते. आणि त्याच सुमारास म्हणजे डिसेंबर 1949 मध्ये पंडित नेहरूजींनी प्लॅनिंग कमिशनची जुळवणूक करण्यासाठी ती जबाबदारी आंबेडकरांकडे न देता, डॉक्टर आंबेडकरांकडे न देता त्यांनी सी डी देशमुखांना पाचारण केलं. हा निव्वळ योगायोग आहे असं मला मुळीच वाटत नाही. म्हणजे पहा तुम्ही, एकीकडे जनाधार असलेले ज्वलंत वृत्तीचे डॉक्टर आंबेडकर आणि दुसरीकडे सनदी नोकरशहाची पार्श्वभूमी असलेले सी डी देशमुख. या दोघांमध्ये डॉक्टर आंबेडकरांना नमवणं हे फार कठीण आहे. त्या मानानं सी डी देशमुखांना नमतं घ्यायला लावणं सहज शक्य आहे असं पंडितजींना वाटलं असलं पाहिजे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे आणि या विषयावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं परमदैवत आहे. त्या व्यतिरिक्त सीडींचा माझ्यावर व्यक्तिशः खूप प्रभाव आहे. आणि नियतीचे संकेत कसे असतात बघा. रिझर्व्ह बँकेमधली माझी सगळी व्यावसायिक कारकीर्द 31 वर्षाची सी डी देशमुखांनी स्थापन केलेल्या आर्थिक विभागामध्ये गेली. त्या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्ष मी त्याचं नेतृत्व केलं. नंतर 1992 साली रिझर्व्ह बँकेच्या कार्य संचालक मंडळाचा सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी सुद्धा, तो बहुमान सुद्धा मला प्राप्त झाला. नंतर 2009 साली ज्यावेळी नियोजन आयोगाची निर्मिती झाली त्यावेळी 2009 साली ज्यावेळी मी नियोजन आयोगाचा सदस्य झालो त्यावेळी माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली होती एज्युकेशन आणि इतर सेक्टरची, तीच जबाबदारी दुर्गाबाई देशमुखांकडे प्लॅनिंग कमिशनचे मेंबर असताना होती. 2014 नंतर ज्यावेळी प्लॅनिंग कमिशन बरखास्त झालं आणि नीती आयोगाची निर्मितीची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी सरकार बदलल्यानंतर मी काउन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट या दुर्गाबाई देशमुखांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये दाखल झालो आणि तिथे दुर्गाबाई देशमुखांच्या नावाने जी चेअर आहे त्या चेअरवरती मी सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आणि एक खासदार होण्यापूर्वी 1 वर्ष मी तिथे काम करीत असे. अगदी अलीकडच्या काळामध्ये 2019 आणि 20 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या इतिहास लेखनाचा जो प्रकल्प आहे तो पहिल्या व्हॉल्यूमचे त्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते सी डी देशमुख. दुसऱ्या समितीचे अध्यक्ष होते, दुसऱ्या व्हॉल्यूमच्या समितीचे अध्यक्ष होते व्यंकटरमणन. तिसऱ्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर सी रंगराजन आणि चौथ्या सल्लागार समितीचे म्हणजे चौथ्या व्हॉल्यूमच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बिमल जलान. आणि नंतर 5व्या व्हॉल्यूमची म्हणजे 1997 ते 2007 या कालखंडासाठी जे आरबीआयच्या इतिहास लेखन आहे त्याची जी सल्लागार समिती आहे त्याचं अध्यक्षपद घेण्याची त्याची बहुमानाची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आणि अलीकडेच तो आमचा रिपोर्ट सादर झालेला आहे आणि तो प्रकाशनाच्या मार्गावर आहे. हिस्ट्री, आरबीआय हिस्ट्री व्हॉल्यूम 5. सी डी देशमुखांच्या या सर्व समावेशक, सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वामध्ये दोष दाखवायचाच झाला तर एकच दोष दिसतो मला. सुसंस्कृत आणि अतिशय निर्मळ मनोवृत्ती असलेल्या सीडीच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा भाबडेपणा होता आणि राजकीय नेत्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला. यदी फडके आणि अनेक अभ्यासकांनी सांगितलेलं आहे की ते अर्थमंत्री असताना सुद्धा बरेचसे निर्णय परस्पर घेतले जायचे आणि मग लुटूपुटूच्या बैठका घेऊन त्याच्यावरती त्यांची संमती घेतली जायची, शिक्कामोर्तब केलं जायचं.
अर्थमंत्री पदाचा त्यांनी त्याग केला 1956 साली. त्यामध्ये त्यांचा बाणेदारपणा दिसतो, मराठी बाणा दिसतो, अशी अनेकांची समजूत आहे आणि ती बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं, राहून राहून असं मला वाटतं, की आणखी काही वर्ष ते अर्थमंत्री आपल्या देशाचे असायला हवे होते. कारण ते अर्थमंत्री म्हणून नकोसे झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला भरीस कोणी घातलं? सत्ताधाऱ्यांनीच घातलेलं आहे. त्यांनी अर्थमंत्री पदाचा त्याग केल्यामुळे नुकसान झालं ते आपल्या देशाचं, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यांच्या आयुष्याच्या सरत्या काळामध्ये म्हणजे वयाची 75 त्यांनी गाठली असताना त्यांना स्वतंत्र पक्षातर्फे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला कोणी भरीस घातलं होतं? कोणी त्यांना प्रवृत्त केलं होतं आणि आपली मानहानी करून घ्यायला लावलं? सत्ताधारी पक्षानं का बरं त्यांना निवडणुकीचा आपला उमेदवार म्हणून घोषित केलं नाही? शिरींच्या भाबडेपणाचा राजकीय नेत्यांनी गैरफायदा कसा उठवला त्याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं. समारोप करताना मला असं म्हणायचं आहे की श्री देशमुख हे या महाराष्ट्राच्या चिंतामणीचं, या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं एकही यथोचित स्मारक आपल्या महाराष्ट्रात झालेलं नाही. त्यांनीच स्थापन केलेल्या दिल्लीच्या IIC मध्ये, इंडिया इंटरनॅशनल सेंटर मध्ये त्यांचा पुतळा आहे. आपल्या महाराष्ट्रात तर पुतळा सोडूनच द्या, साध्या एखाद्या रस्त्याला सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलेलं नाही. रोह्यामधल्या शिरींच्या मूळ घराला सीडी देशमुख स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी आणि तो प्रस्ताव अनेक वर्ष शासन दरबारी धूळ खात पडलेला आहे. हे सारं महाराष्ट्राच्या या थोर सुपुत्राची उपेक्षा, अवहेलना आणि उपेक्षा ही साऱ्या महाराष्ट्राला, अवघ्या महाराष्ट्राला अत्यंत लांछनास्पद आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच लोकसत्ताच्या या विशेषांकातल्या आपल्या लेखामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्या लेखाचा शेवट करताना असं म्हणतात, आणि मी उद्धृत करतो आहे, ते म्हणतात, सीडी देशमुखांचं एकही उचित स्मारक महाराष्ट्रात नाही अशी खंत बरेच जण बोलून दाखवतात आणि ती अगदी बरोबरच आहे. या दृष्टीने निश्चितपणे पावलं उचलून त्यांच्या महानतेला महाराष्ट्र प्रणाम केल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांचं वाक्य मी उद्धृत केलेलं आहे. हे मला खूपच आश्वासक वाटतं, कारण दिलेल्या शब्दाला जागणारे नेते असा उद्धवजी ठाकरे यांचा लौकिक आहे. इथे तर त्यांनी लिहूनच दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे काहीतरी चांगलं या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने, सीडींच्या जयंतीच्या निमित्तानं काहीतरी होऊ शकेल. सीडी देशमुखांच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्षामध्ये, 125व्या जयंतीच्या वर्षामध्ये त्यांचं स्मरण राखण्याचं काम उभ्या महाराष्ट्राच्या वतीनं होईल असा विश्वास मला वाटतो. असा विश्वास व्यक्त करून आणि लोकसत्ता परिवाराचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. इतकी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली. डॉक्टर सीडी देशमुख यांच्या अर्थप्रशासनाचे पैलू, संस्था संवर्धक म्हणून त्यांचं ते कार्य होतं, त्याविषयी माहिती दिली. मराठी, इंग्रजी, संस्कृत, जर्मन अशा भाषांवर असणारं त्यांचं प्रभुत्व, या सगळ्याविषयी तुम्ही सांगितलं आणि या सगळ्याला तत्कालीन संदर्भांची जोड होती, त्यामुळे ही सगळी माहिती मनोरंजक सुद्धा झाली. त्याबद्दल, ह्या भाषणाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नक्कीच या सोहळ्यासाठी हे तुमचं हे जे भाषण होतं, ही जी माहिती होती ती रंगत वाढवणारी ठरेल. या सोहळ्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार सर.
आणि वाचकांना मला सांगायला आवडेल की आज सरांनी ज्या ज्या पैलूंची डॉक्टर सी डी देशमुख यांच्या ज्या ज्या पैलूंची ओळख करून दिली, अशाच अनेक पैलूंविषयी आपल्या या महाराष्ट्राचा चिंतामणी या विशेषांकातही अनेक तज्ज्ञांनी लिहिलेला आहे. त्यामुळे हा विशेषांक आपल्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून नक्की तुम्ही घेऊ शकता आणि त्याबद्दल वाचून तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही आम्हाला जरूर कळवा. या प्रकाशन सोहळ्याचे प्रस्तुतकर्ते होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, तर सहप्रायोजक आहेत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत कॉर्डेलिया क्रुझेस. या प्रकाशन सर बोलतायत का? कुबेर सर, तुमचा माईक म्यूट आहे त्यामुळे ऐकता येत नाही आम्हाला. मी म्हणलं एवढा अर्थविषयक एवढ्या महत्वाच्या विषयावर किती रसाळपणे बोलता येऊ शकतं हे आपल्या अनेक दर्शकांना कळलं असेल. मला खात्री आहे काही अर्थविषयक प्राध्यापकही या सगळ्यामध्ये असतील, ते अधिक याच्यामधनं शिकू शकतील. सी डी देशमुखांवरच्या भाषणाला नरेंद्र जाधवांनी येणं म्हणजे कुमारांच्या बैठकीचं गौरवाचं वर्णन भीमसेन जोशींनी करण्यासारखं आहे. अतिशय छान सोहळा झाला असं म्हणता येईल. आणि हे शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं ते मोठेपण आहे ना याच्यामध्ये की अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी अतिशय सहजपणे समजावून सांगणं हे महाराष्ट्रातल्या अनेक विद्वानांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आपण आता इथपर्यंत येऊन हे बघतोय आणि त्याचाच एक साक्षात्कार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. मला असं वाटतं तू सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचे आपण आभार मानायला हवे. धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचेही मी खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि इतकं सुंदर विवेचन जे आपण केलं. त्याचबरोबर लोकसत्ताचे सगळे जे वाचक जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. या कार्यक्रमाची बातमी तुम्हाला उद्याच्या लोकसत्तामध्ये वाचायला मिळणार आहे, पण त्याचबरोबर हे जे विवेचन आपल्या प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलं ते सुद्धा लोकसत्ता लाईव्ह या YouTube चॅनलवर तुम्हाला यानंतरही ऐकायला मिळू शकतं. तेव्हा नक्की ऐका आणि प्रतिक्रिया द्या. पुन्हा एकदा आजच्या या सोहळ्याचे प्रायोजक प्रस्तुतकर्ते आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, सहप्रायोजक आहेत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत कॉर्डेलिया क्रूज. सर्व मान्यवरांचे आभार.